DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तथा कांग्रेस कमेटी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष सन्मान्य श्री दयानंद जी चोरघे व DY फाउंडेशन महिला आघाड़ी अध्यक्षा प्रियंका चोरघे के शादी की सालगिरह के शुभ अवसर पर भिवंडी तालुका बाबगांव DY फाउंडेशन के जनसंपर्क कार्यालय पर DY फाउंडेशन सचिव वीरेंद्र चोरघे, DY फाउंडेशन अध्यक्ष योगेश पाटिल तथा DY फाउंडेशन के सभी कार्यकर्ता व पदाधिकारियों द्वारा आमने लोनाड़ परिसर के 10वीं व 12वीं में अच्छे नंबरों से पास हुए विद्यार्थियों को गुण गौरव सोहला व मुफ्त शासकीय दाखिले शिविर तथा रक्तदान शिविर का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर ग्रामस्थ मंडल तथा विद्यार्थी उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। Congratulations to celebration happy anniversary. या प्रेमाचा पहिला केक 28 वर्षांचा पुन्हा एकदा एकमेकांना बनवले जात आहे। असा लग्नाचा वाढदिवस बर्गरच्या ठिकाणी आपण करत आहोत। अर्थातच सामाजिक कार्यातून 28 वर्षे संसार केला आणि खरंतर 28 मे 1997 रोजी माझा आणि प्रियंकाचं लग्न झालं आणि आज त्या लग्नाला बघता बघता 28 वर्षे झाली। माझे DY फाउंडेशनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी बाबगाव येथे जनसंपर्क कार्यालयामध्ये लोणार परिसरातील आणि माझ्या सरवली रांजोली परिसरातील कुलवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आणि येणाऱ्या जेव्हा आपण पुन्हा ऍडमिशन घेतो अशा वेळी जे विविध कागदपत्र शासकीय कागदपत्र उदाहरणार्थ दुकानाचा दाखला असेल या असे अनेक दाखले असतील त्याचा
आज निःशुल्क म्हणून इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे शासकीय कागद आणि त्याचबरोबर आधार कार्ड आणि पॅन कार्डचा शिबिर सुद्धा आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित या परिसरातील सर्व पक्षातील नेते मंडळी येऊन इथे खरं तर हजेरी लावली त्या सर्व नेत्यांचे आणि या परिसरातील सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो। आणि जे गुणवंत विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत करून जवळपास 90 पेक्षा अधिक टक्के मार्क काढले, 90% मार्क काढले असे नाही जे सर्व पास झाले असे, पण ज्यांनी मेहनत केली त्या विद्यार्थ्यांनी 90% मार्क काढले। आमचे सर्व विद्यार्थ्यांनी जवळपास 91% अधिक प्रमाणाने मार्क काढले। त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। माझे मित्र देवेंद्र भेडे यांच्या मुलींनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मार्क काढले, त्यांनाही शुभेच्छा देतो। आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत करून 10वी आणि 12वी या परीक्षेमध्ये जे पास झाले त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनापासून त्यांनाही शुभेच्छा देतो। या सर्व विद्यार्थ्यांना माझी एकच विनंती करतो की ज्या अर्थाने तुम्ही इथपर्यंत पोहोचले असेच तुम्ही अजून शिक्षण घ्यावं आणि आपल्या या भारतामध्ये असे कितीतरी महिला IPS IAS ऑफिसर झालेले आहेत, कितीतरी पुरुष IAS IPS झालेले आहेत, कोण डॉक्टर झालेले आहेत, अनेक पदवे त्यांनी मिळवलेली आहेत। अशीच पद तुम्ही मिळवाल हेच तुम्हाला माझ्याकडनं हे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला सुद्धा मी शुभेच्छा देतो। आज खऱ्या अर्थाने माझ्या DY फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो, कारण DY फाउंडेशन या संस्थेला 14 वर्ष पूर्ण होत आहेत। खरं तर संपूर्ण वर्षभरामध्ये फक्त उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडीचा दिवस असतो, या ऋतूमध्ये जे लागणारे जे काही वस्तू असतील, ज्या गरीब जे गरजू जे नागरिक असतील त्यांच्यापर्यंत आम्ही पूर्णतेचा प्रयत्न करत असतो। प्रत्येक जून महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये शैक्षणिक साहित्याचं आम्ही वाटप करत असतो। जून महिन्यामध्ये आम्ही शासकीय जे कागदपत्रांची आपल्याला गरज असतो त्यांचा निःशुल्क आम्ही वाटप करत असतो। आणि आज मला अभिमान आहे की संपूर्ण कोकण मध्ये नसून अशा अनेक जिल्ह्यामध्ये आमचे DY फाउंडेशनचे पदाधिकारी आमचे ज्या मधून नाशिक जिल्हा असो, रायगड जिल्हा असो, पालघर जिल्हा असो, अशा अनेक जिल्ह्यामध्ये आमच्या या DY फाउंडेशनच्या शाखा खोललेल्या आहेत। आणि मागच्या 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला आमच्या हायस्कूल मध्ये जेव्हा आपण शैक्षणिक वाटप केलं त्या ठिकाणी आपल्या या लोणार आंबेपुरातील वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष परमपूज्य हरिभक्त पारायण जनार्दन महाराज यांनी जेव्हा भाषण केलं तिथे त्यांनी मार्गदर्शन केले, तिथे खरं तर आपल्या DY फाउंडेशनचं त्यांनी कौतुक केलं। DY फाउंडेशन असून DY फाउंडेशन हा एक ब्रँड झालेला आहे, तर खऱ्या अर्थाने हा ब्रँड जो तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेले आहे ते खरं तर माझ्या DY फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे। मागच्या 14 वर्षापूर्वी या DY फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील, सचिव दीपक केने आणि नवनाथ सुतार असेल, त्याचबरोबर देवदास केने असतील, ते मागच्या 14 वर्षापूर्वी आम्ही सर्व एकत्र आलो। एकत्र आल्यानंतर 4-5 लोक मिळून आम्ही DY फाउंडेशन तयार केली आणि असतील या परिसरातील नसून या सर्व कोकण परिसरातील जवळपास हजारो कार्यकर्ते या DY फाउंडेशन मध्ये सामील झालेले आहेत। मी चौघांचं नाव घेतलेलं आहे, पण बाकीचे नाराज होऊ नये, कारण अभिमन्यू पाटील पण या संस्थेमध्ये एक खरा भाग आहे। माजी सरपंच संतोष ठाकरे आज सुद्धा माझ्या DY फाउंडेशन मध्ये 14 वर्षापासून खऱ्या अर्थाने त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मेहनत केलेली आहे। आणि या मेहनतीचं जर फळ द्यायचं असेल तर तुम्हाला सर्व DY फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी तुम्हाला शुभेच्छा देतो।
खरं तर मी खूप प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना इथपर्यंत आपले DY फाउंडेशन आपण इथपर्यंत नेऊन ठेवलेलं आहे. माझ्या पावलावर पाऊल खरं तर माझा पुत्र वीरेन चौरे एक सुद्धा या DY फाउंडेशनच्या सर्व सहकार्यांच्या सोबत जे काही खरोखर जे काही गरज असेल अशा ठिकाणी जे काही गरजू जे काही नागरिक असतील त्यांना जी आपल्या यथाशक्तीमध्ये जी काही गरज असेल ती गरज आपण भागवत असतो. माझ्या खरं तर मुरबाड मधून माझ्या DY फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा तिथे त्यांना सुद्धा त्यांची सुद्धा कौतुक केलं पाहिजे. कारण आमच्या ठिकाणच्या भगिनी आहेत या संपूर्ण मुरबाड मध्ये ज्या काही विधवा महिला असतील किंवा गरीब महिला असतील ज्या आदिवासी महिला असतील त्यांना शिलाई मशीन यांची ट्रेनिंग देत असतात. ते पण निःशुल्क कुठल्याही प्रकारचे शुल्क न घेता आम्ही त्या महिलांना शिलाई मशीनमध्ये ट्रेनिंग करत असतो आणि शिक्षण दिल्यानंतर त्यावेळी शिकल्यानंतर खरोखर ज्या महिलेला गरज असेल अशा महिलेला आम्ही शिलाई मशीन देऊन त्यांचा उदरनिर्वाह आम्ही करत असतो. आज मागच्या 5 वर्षापूर्वी जो कोल्हापूर मध्ये संपूर्ण कोल्हापूर जवळपास 70% कोल्हापूर या महापुरामध्ये बुडलेला होता आणि इतका पाऊस आला होता आणि इतका प्रत्येक गावामध्ये जवळपास 10-12 दिवस पाऊस होता आणि पुराणी अख्खा कोल्हापूर अर्धा कोल्हापूर त्या पुराणी भरलेला होता. आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी DY फाउंडेशन सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही एक ट्रक घेऊन गेलो आणि जवळजवळ 10 ते 12 गावांना आम्ही जिथे जिथे आवश्यकता जे असेल अशा ठिकाणी आम्ही तांदूळ गहू ते डबे आम्ही वाटप केले. जिथे जिथे ज्यांना बरोबर वस्त्र कपडे लागतील आम्ही वाटप केले. हे खरं तर मी माझ्या DY फाउंडेशनचा संस्थापक म्हणून मी माझा कौतुक नसेल करून मी माझ्या पदाधिकाऱ्यांची मी कौतुक करत आहे. आणि आज या बापगाव नाक्यामध्ये या जनसंपर्क कार्यालयामध्ये जो गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार समारंभाचा कार्यक्रम केला शासकीय दाखले वाटण्याचा जो शिबिर आयोजित केलेला आहे या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जो मेहनत केली मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि असंच तुम्ही DY फाउंडेशन तळागाळामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मी आणि माझा पुत्र वीरेन सोबत सातत्याने राहू ही तुम्हाला ग्वाही देतो आणि माझा 2 शब्द संपवितो. जय हिंद जय महाराष्ट्र. नागेगावची तनिष्का कोणकर अक्षदा मधुकर कोळी पाटील डॉक्टर पावसे 74 तिसकर सावंत या विद्यार्थ्यांचा टप्पे होऊन संपादन करून सुधार बजावले. साक्षी गणेश गोळे देवरुपणा क्या बात है हर्ष महेंद्र गोळे कॉलेज सर्व यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन. पुढील शैक्षणिक चलिए ऐसे खेलते